महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्यामुळे महायुतीकडून निवडणुका ह्या दिवाळीनंतर घेण्यात येणार आहेत। दिवाळीपूर्वी निवडणुका झाल्या असल्या तरी सध्या राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापलाय। त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या 2 ते 3 महिने पुढे ढकलण्यात आलेत। तर सत्ताधारी महायुतीला यश आलंय, त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा होईल। त्यानंतर डिसेंबर व जानेवारीमध्ये निवडणुकींसाठी टप्प्याटप्प्यानं मतदान होणार आहे। सत्ताधारी महायुतीमुळे सुरुवातीला नगरपालिका, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका मधल्या काळात होण्याची शक्यता आहे। तर महापालिकेच्या निवडणुका शेवटी होतील असा अंदाज आहे। सत्ताधारी पक्षाला मुंबई महापालिका ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायचे, त्या निवडणुकीचे प्लॅनिंग करण्यासाठीचा वेळ हवा असल्यानं महापालिका निवडणुकीत सर्वात शेवटी होतील असा अंदाज आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीचा पॅटर्न पाहिला तर अवघड पेपर सोपा करण्यासाठी ही रणनीती अवलंबली गेली आहे। त्यानंतरच सत्ताधारी महायुतीकडून अवघड असलेल्या मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात शेवटी ही निवडणूक घेतली जाणार आहे। तोपर्यंत या ठिकाणचं वातावरण महायुतीच्या बाजूने होईल, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे आता या निवडणुकीच्या वेळापत्रकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अद्याप प्लॅनिंग करण्यात आलेलं नाही। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना येत्या काळात राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार की ठाकरे बंधू स्वबळावर निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली। दुसरीकडे काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असं स्पष्ट करत त्यांनी आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढले तर काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे। निवडणुकीला अद्याप 3 महिन्यांचा वेळ असल्यानं आता काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता लागली आहे।